आजकाल लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांच्या हातात दिसणारा मोबाईल फक्त करमणुकीचं साधन राहिलं नाहीये, तर व्यसन बनलंय. सोशल मीडियाचा अतिरेक त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम करतोय. ऑस्ट्रेलियाने या संकटाचा सामना करण्यासाठी कठोर पाऊल उचललंय. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी घालणारा कायदा येथे आणला जातोय. बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या संसदेने हे विधेयक मंजूर केले. याबाबतचा अंतिम निर्णय आता सिनेट घेणार आहे. हा कायदा लागू झाल्यास जगभरात मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंधन आणणारा हा पहिलाच कायदा ठरेल. या कायद्याअंतर्गत टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, रेडिट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना 16 वर्षांखालील मुलांना अकाउंट उघडू देता येणार नाहीये. जर त्यांनी नियम तोडला तर त्यांना 32 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर पर्यंतचा दंड होऊ शकतो. केवळ इतकंच नाही तर वयोमर्यादा पाळली जातीये का याची जबाबदारीही कंपन्यांवर असणार आहे. पालक आणि कंपन्यांना या संदर्भात गंभीर भूमिका घ्यावी लागेल. ऑस्ट्रेलियासारख्या देशाने असा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे सोशल मीडियाच्या व्यसनामुळे मुले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, शिक्षणात आणि मानसिक आरोग्यात मागे पडतात. भारतातही हे संकट दिवसेंदिवस वाढतंय. काही वेळा या व्यसनाने मुलांना टोकाचं पाऊल उचलण्यासही प्रवृत्त केलंय. ऑनलाईन गेम्सच्या नादात अल्पवयीन मुलांनी आर्थिक नुकसान केल्याच्या घटना देखील आपल्या देशात घडल्यात. सोशल मीडिया हा फायद्याचा आहे की धोक्याचा यावर विचार करण्याची वेळ आता जगभरातील पालकांवर आली आहे. अभ्यासासाठी किंवा ज्ञानवृद्धीसाठी सोशल मीडियाचा उपयोग योग्य आहे, पण याचा अतिरेक हा तोट्यातच भर घालतो. भारतानेही अशा कठोर कायद्याचा विचार केला पाहिजे का, अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे. तुमच्या मते भारतातही असा कायदा लागू झाला पाहिजे का? मुलांच्या भविष्याचा विचार करता हा निर्णय योग्य ठरेल का? तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डिजिटल प्रभात या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.